खरं नाव खरंच विखे पाटील परिवाराचं खूप मोठं आहे, पण लोक खूप साधी आहेत. समाजकारण करायला सांगा मला, आम्ही दिवस रात्र करू, आमचं पूर्ण परिवार करेल. ठीक आहे दादा, आता हे असा प्रॉब्लेम झालाय, आता मी काय करू? मग दादा सांगायचे हा पाय तिकडून तिकडे फिरव, तिकडनं असं कर तसं कर. मी नुसती फोनवर बघत राहायचे की अहो ते इंजिनियर आहेत, तुम्ही डॉक्टर आहात. नक्कीच लोकांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे त्या सभेतून. आत्ताच याच्यामध्येच दादांसाठी दोनदा, या 5 वर्षात दोनदा येऊन गेले. म्हणजे त्यांचंही मी सांगते ना, विशेष प्रेम आहे विखे पाटील परिवारावर मोदी साहेबांचं. मग आम्हाला काळजी की आता ती एकटी आत गेली आणि तिचं काय चाललंय तिथे मोदी साहेबांबरोबर. पण इतकं छान, जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा ती त्यांच्या मांडीवर बसलेली. पंतप्रधानांचंच ऑफिस आहे असं झालं होतं. इतके डाऊन टू अर्थ आहे. खूप चांगल्या पद्धतीने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अक्षरशः त्यांनी दिली. नाही, बदल तर काय होणार आहे, बदल एवढाच होईल की लीडचं पर्सेंटेज वाढेल. नमस्कार, मी प्रवीण सुरवसे. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. लोकसभा निवडणूक सुरू आहे, त्या अनुषंगाने आता प्रचार देखील सुरू आहे. एका यशस्वी पुरुषांमागे स्त्रीचा हा हात असतो हे आपण तर सर्व जाणतोच. मग ते कुठलेही क्षेत्र असो, सामाजिक असो अथवा राजकीय. विषय निघाला तर राजकीय, तर आता सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहेत. नगर दक्षिणेमधून सुजय विखे हे उमेदवार आहेत. मात्र सुजय विखे यांच्या पाठीशी असलेल्या, नेहमी पाठबळ देणाऱ्या आणि सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नी धनश्रीताई विखे पाटील ह्या आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की दादांचा हा प्रवास किंबहुना त्यांना हे सर्व गोष्टी हँडल करताना, एक कौटुंबिक असो राजकीय असो, नेमका कसा अनुभव येतो आणि त्यांचा दिनक्रम कसा असतो, या सर्व विषय आपण जाणून घेऊयात. ताई, सर्वप्रथम लेट्सअप मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. ताई, दादांचा सकाळपासून नेमका प्रवास कसा असतो, की सकाळी उठल्यापासून काय दिनक्रम असतो त्यांचा? आता सुजयंना मुळातच सकाळी लवकर उठायची खूप सवय. त्याच्यामुळं सकाळी लवकर 6:30-7 पर्यंत उठून आवरून 7:30ला जवळपास ते जातात ऑफिसला. आणि पूर्ण दिवस जसे मीटिंग्स असतील, कार्यक्रम असतील तसं करून दुपारी वेळ मिळाला तर घरी आले कधी जेवायला किंवा जिथं असतील तिथे डब्बा पाठवून द्यायचा. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मीटिंग्स, भेटीगाठी, चर्चा, या सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि मग रात्री जवळपास 10 वाजेपर्यंत येतात घरी, जेवण वगैरे करून. धावपळीचं पूर्णपणे त्यांचं शेड्यूल असतं. मग सकाळी नाश्त्याला वगैरे काय आवडतं? एखादं असं विशेष अशी डिश जी तुम्हाला बी बनवायला आवडते आणि त्यांनाही आवडती? नाही, आता सुजय बऱ्याच वर्षांपासून इंटरमिटंट डाएट करतात, त्याच्यामुळं ते सकाळी नाश्ता करतच नाही. ते डिरेक्टली जेवण करतात 11-11:30 वाजता. आणि नॉर्मल जेवण असतं आमच्याकडे. अगदी मेथीची सुकी भाजी, पातळ भाजी, भेंडीची भाजी त्यांना फार आवडते, दोडक्याची भाजी फार आवडते, पिठलं आवडतं. सगळ्याच गोष्टी आवडतात त्यांना. म्हणजे फक्त कारलं तेवढं खात नाहीत, बाकी सगळं आवडीने खातात, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि एखादी अशी विशेष डिश दादांची की जी आवर्जून तुम्हालाही बनवायला आवडती आणि दादांनाही ती खायला आवडती? नाही, असं काही नाही. असं स्पेशल तसं बिर्याणी त्यांना आवडते आणि थोडीफार मला पण जमते बनवायला. आणि काही भाज्या वगैरे सगळ्याच वेगळ्या वेगळ्या. म्हणजे भेंडीमध्ये आज कधी वेगळ्या वेगळ्या प्रकारची भेंडी, तुम्ही भेंडी कशी द्या त्यांना आवडते, तर त्याच्यावर आम्ही काही काही प्रयोग करत असतो आणि ते खातात व्यवस्थित आवडीने. म्हणजे सकाळी डबा वगैरे बनवून तुम्ही देतात दादांना? हां, काहीतरी बनवून डब्यामध्ये किंवा घरी येतात जेवायला, तोपर्यंत स्वयंपाक वगैरे रेडी असतो. तुम्ही म्हटलात की दादा सकाळीच लवकर उठून त्यांचा दिनक्रम ठरलेला असतो, ते सकाळीच घराबाहेर पडतात. मग तुमचं बोलणं वगैरे कधी होतं, किंवा संध्याकाळी थेट घरी आल्यानंतर किंबहुना मधी काही वेळ भेटला कॉल वगैरे असं? नाही, आता सकाळी जर ते बसले कॉफी वगैरे घ्यायला, तर त्यावेळेस कॉफी घेताना 2 शब्द आम्ही काही बोललो, तर त्यावेळेस थोडीशी चर्चा, काय चाललंय वगैरे. आणि त्याच्यानंतर दिवसभर तर शक्यतो फोन होतच नाही. मग रात्री घरी आल्यावर किंवा मग रात्री दिल्लीला कुठे मुक्काम असेल, काय असेल, तर आवर्जून फोन करतात. मुलं झोपली का काय विचारतात, दिवसभर काय झालं, काय केलं विचारतात. आणि बस तेवढंच.
दिवसभर शक्यतो फोन असा होतच नाही. तुम्ही काही राजकीय विषयांवरती बोलतात? आज काय होतं, कुठला विषय होता, कुठल्या विषयाची चर्चा झाली, असं काही? नाही, राजकीय विषयांवर मी काय बोलत नाही. मला त्या विषयांवर, कारण ऑलरेडी लोक तीच चर्चा करतात, तर आपण पण बरोबर. कशाला त्या गोष्टींना विचारायचं. मी जर फोन केला तर मी आधी हेच विचारते, जेवण केलं का, आणि कुठे आहात वगैरे, मीटिंग झाली का, बस एवढंच. आणि घरी कधी येणार, किती वाजतील वगैरे, एवढंच. बाकी जास्त त्यांनाही जास्त फोनवर बोलायला कधी आवडलं नाही, आणि मलाही जास्त प्रश्न विचारायला आवडलं नाही. त्याच्यामुळं असं चालू आहे. पण आता ह्या सगळ्या गडबडीमध्ये संपर्क, आपला संवाद वगैरे कमी होतो, असं कधी तुम्हाला काही अशी खंत वगैरे वाटली? नाही, आता गडबड ही जी आहे ही कायमच आमच्या मागं आहे. असं नाही की आजच ही गडबड मागं आहे. एवढंच आहे की रात्री फक्त आता आधी थोडं घरी येऊन जेवायचे, तरी आता तेवढंही जमत नाही. रात्री उशीर होतो, तोपर्यंत मुलंही झोपून गेलेली असतात. मलाही उशीर झालेला असतो, मीही झोपून गेलेली असते. मग ते येतात, जेवतात, आणि त्यांचे त्यांचे फोन कॉल सध्या चालू असतात. मग त्याच्यामुळे अशी चर्चा काय होत नाही. पण दिवसभरातून एखादा फोन मी तर त्यांना करेल की कुठे आहात, कसं चाललाय प्रचार, आणि ते मला फोन करून कधी विचारतात की कुठे आहेस, प्रचार कसं चालू आहे, व्यवस्थित आहे ना, लोकांच्या काय अडचणी आहेत का, मला सगळ्या अडचणी व्यवस्थित कागदावर लिहून मला व्हॉट्सअप कर, म्हणजे मला कळेल की आता आपल्याला अजून काय पद्धतीने काम करायचंय. म्हणजे दादा जरी दिल्लीत असले तरी पण इकडली जी जबाबदारी आहे ते विसरत नाही, आणि किंबहुना तुमच्याकडे देखील जबाबदारी दिलेली आहे की मतदारांची, जनतेची काय समस्या आहे तर ते मला कळवत चालत जा. नाही, नक्कीच ह्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने माझ्या आजी सासू सिंधुताई विखे पाटील असतील, त्यांनी सुद्धा खासदार साहेबांसाठी ह्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. माझ्या सासूबाई शालिनीताई विखे पाटील ह्या सुद्धा ह्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतायत. मतदारसंघ त्या चांगल्या पद्धतीने हँडल करतायत, कारण साहेबांना वेळ नसतो, साहेब मुंबईला असतात. तर परिसरामध्ये काय चाललंय काय नाही हे आई बरोबर आबांना व्यवस्थित सांगतात की यांच्या काही अडचणी आहेत, ह्या पद्धतीने आपल्याला त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि त्याच पद्धतीने कुठेतरी मीही प्रयत्न करते, आणि माझा संपर्क जास्त महिलांबरोबरच असतो. त्याच्यामुळे महिलांच्या काय अडचणी असतील मग मी सासूबाईंबरोबर डिस्कस करते. मग यांना सांगते काही योजना आहेत, ह्या चांगल्या पद्धतीने ह्या परिसरामध्ये पोहोचल्या पाहिजे, बस तेवढंच. ताई, एक सुंदर राजकारणातलं एक जोडपं म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. अनेक लोकांना आजही असा प्रश्न पडतो की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? नाही नाही, आमचं अरेंज मॅरेजच आहे. आमच्या नात्यातलेच काही जणांनी आमचं लग्न जमवलेलं आहे, आणि त्या पद्धतीने लग्न ठरलं. आणि दादांना कधी भेटलात पहिल्यांदा, काय विचारलं, काय बोलणं झालं? नाही, कसं आहे, माझा परिवार जो आहे माहेरी माझ्या राजकीय वातावरण काहीच नाही. बरोबर. ते कन्स्ट्रक्शन्स मध्ये किंवा त्यांचे बिझनेस आहे ते त्याच्यामध्येच काम करतात, आणि मलाही काही राजकारणातलं एवढं मी कधी त्याच्यामध्ये एवढं लक्ष कदाचित दिलं नाही. त्याच्यामुळं फक्त एक न्यूरोसर्जन डॉक्टर आहे, आणि ते स्थळ मला आलेलं आहे, आणि पहिलंच स्थळ माझ्यासाठी होतं. त्याच्यामुळं मी मग म्हटलं ठीक आहे, एक सुशिक्षित मुलगा आहे, आपण एकदा बघूया. मला ते बॅकग्राऊंड एवढं काही माहीत नव्हतं. विखे पाटील त्यावेळेस औरंगाबादचेच पालकमंत्री होते, एवढंच मला माहिती होतं. बाकी मला काही त्याच्यात जास्त खंद नसते, इंटरेस्ट नसल्यामुळं, किंवा कधी एवढा जास्त राजकीय वातावरणाचा विचार मी केला नाही. त्याच्यामुळे एक सुशिक्षित मुलगा आहे, आणि चांगलं शिक्षण आहे, चांगलं शिक्षण घेतलेलं आहे, आणि सगळं व्यवस्थित आहे, मग आमचं जमलं. राजकीय नेते म्हटले की जनमानसांची नाळ जोडलेली असते, कुटुंबाकडे कुठं कमी लक्ष असतं, आणि महिलांना अपेक्षित असतं की आमच्याकडे जास्तीत जास्त वेळ द्यावा. मग कसं या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या? नाही, आता मॅनेज काही करावं लागलं नाही, कारण लग्नाची 2 वर्ष खरं तर आम्ही पुण्याला होतो, त्यांचं शिक्षण चालू होतं, आणि मी लग्नानंतर MBA केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा लोणीला मी आले, आम्ही दोघंही आलो, तेव्हा सुजय थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये होते. हॉस्पिटलमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत होते, आणि मग हळूहळू कुठेतरी वडिलांच्या कामामध्ये त्यांची मदत करावी म्हणून ते थोडंसं त्या कामामध्ये किंवा राजकारणामध्ये हळूहळू जायला लागले, आणि खूप स्लो प्रोसेस झाली. त्याच्यामुळं ते अंगवळणी पडत गेलं, आणि एवढा काही त्याचा त्रास झाला नाही, कारण त्यांनी जस्टिफिकेशन फॅमिलीलाही चांगलं दिलेलं आहे, लोकांनाही चांगलं त्यावेळेस दिलेलं आहे.
पण नंतर ज्या पद्धतीने लोकांच्या विश्वासाखातीर, प्रेमाखातीर त्यांनी स्वतः खासदारकी लढवण्याचं ठरवलं, तर त्याच्यानंतर खरं थोडासा वेळ त्यांचा लोकांच्या याच्यामध्ये जास्त जायला लागला, विकास कामांसाठी, लोकांच्या सेवेसाठी. आणि मग त्यावेळेस घरी थोडा कमी वेळ, पण मग आम्हाला ते अंगवळणी पडत गेलं. मीही कुठेतरी कामामध्ये होते, मुलांच्या मागं होते, त्याच्यामुळं मग मी त्यांच्यामध्ये बिझी, घरामध्ये बिझी, कामामध्ये बिझी, ते त्यांच्या कामामध्ये बिझी. मग जेवढं आम्हाला वेळ लागतो तेवढं ते देण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. जेव्हा आम्ही म्हणतो की कुठेतरी बाहेर जायचंय मुलांना घेऊन वगैरे, किंवा आपण जेवण करायला मुलांना घेऊन जाऊ, तर नक्कीच वेळ काढतात, प्रयत्न करतात की दोन्हीकडे व्यवस्थित न्याय देता येईल, लोकांना सुद्धा आणि परिवाराला सुद्धा. फक्त आता जास्त जबाबदाऱ्या वाढल्यात आता, आणि मग आम्ही पण समजतोय, ते प्रयत्न करतो. मोठा राजकीय वारसा लाभलेलं विखे कुटुंबीय आहेत. आपण सांगितलं की आपलं फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये राजकीय असं काही नाही. पहिलं स्थळ आलं त्यावेळेस तुम्ही दादांना काय विचारलं? दादांनी सांगितलं असेल की राजकीय हे माझं सगळ्यात महत्वाचं ध्येय आहे. मग कसं जुळवून घेता आल्या या सगळ्या गोष्टी, वेळ, या सगळ्या? नाही, आता जेव्हा मला कळालं की त्यांचं बॅकग्राऊंड राजकीय वगैरे आहे, तोपर्यंत त्यांचं स्वभाव वगैरे हा चांगल्यापैकी समजून गेला होता की व्यवस्थित आहे, चांगले बोलतात, गप्पा चांगली मारतात वगैरे, आणि सिम्पल लिव्हिंग आहे. त्यावेळेस सुद्धा अगदी साधं, म्हणजे असं काही हायफाय नाही, की त्यावेळेस तर साहेब मंत्री होते, आणि पण असं काही शो ऑफ नाही किंवा काही नाही, एकदम साधारण. म्हणजे असं मला जेव्हा कळालं की त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड एवढं मोठं आहे, मग मी थोडंसं सरप्राईज झाले की तरीही इतके साधे कसे राहतायत, की काहीच शो ऑफ नाही, काही नाही, एकदम सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग, आणि ते मला आवडलं जास्त. म्हणजे दादा आज जसे राहतात तसेच मला बघायला ते स्लीपर मध्ये आले होते, म्हणून तेव्हाही मला काही अशी अपेक्षा नव्हती. बरोबर. पण अशाच व्यक्तीने खरं असलं पाहिजे, जोपर्यंत स्वतःचं अस्तित्व, आणि जरी आपलं अस्तित्व जरी निर्माण झालं तरी आपलं रूट्स आपण विसरलं नाही पाहिजे. तुम्ही त्याच्यावरून कधी दादांना विचारलं का की दादा तुम्ही साधी राहणीमान वगैरे राहते, तुम्ही समजा कधी कुठं जाणार वगैरे असं, दादा आजही आहे त्याच पद्धतीने राहतात? नाही, नक्कीच, पण फक्त मी काळजी घेते की कुठे घरातलं लग्न असेल, काही कार्यक्रम असेल, तर थोडंसं त्यांचं ड्रेसअप नीट झालं पाहिजे, का तर आपल्या घरातला कार्यक्रम आहे तर आपण थोडंसं प्रेझेंटेबल असलं पाहिजे. पण इतर वेळेस मी कधी त्यांना आग्रह केला नाही, कारण मला माहितीये की ते त्यांना नाही आवडणार. त्यांना साधं राहायला आवडतं, काम करायला आवडतं, आणि कुठेतरी माझ्यासाठी ते महत्वाचं आहे. ती जबाबदारी जी घेतलेली आहे ती चांगल्या पद्धतीने ते पार पाडतायत, आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. ताई, तुमचं माहेर नेमकं कोणतं? माझं माहेर छत्रपती संभाजीनगर तिथलं आहे, आणि माझा परिवार कुंजर फॅमिली आहे. आम्ही सगळे जॉईंट फॅमिली आहोत. 5 भावंड, आणि म्हणजे माझ्या वडिलांचे 5 भाऊ, आणि काकू वगैरे सगळे, आम्ही 9 बहिणी आणि 5 भाऊ. तर आम्ही सगळेजण एकत्र असतो. सगळे कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत, कुणी आर्किटेक्ट आहे, कुणी कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, कुणी शेती बघतं. म्हणजे मोस्टली आमचं शेतकरीच कुटुंब आहे, पण हळूहळू ह्या सगळ्या फील्ड्स मध्ये सगळेजण उतरलेत, आणि मग आणि अगदी हसत खेळत परिवार आहे. साधं सिंपल राहणीमान, असं काही फार हे नाही. त्यांचंही सगळ्यांचे चांगले विचार, कधी कोणाचं काही वाईट नाही किंवा काही नाही, सगळ्यांबरोबर अगदी हसत खेळत राहणारे संबंध, नातेवाईक यांच्याशी खूप चांगले संबंध टिकून ठेवणारा परिवार आहे आमचा. सगळ्यांना विचारणारा परिवार आहे, आणि नक्कीच चांगलं वाटतं. म्हणजे सगळे आम्ही आता एकत्र वगैरे येतो, सगळ्या बहीण भाऊ, तर छान वाटतं सगळेजण. तुम्ही सांगितलं की शेतकरी कुटुंबातून आहात, कुठलाही राजकीय गंध कुटुंबियांना नाही. मग राजकीय कुटुंबियांशी संबंध जोडल्यानंतर ते सगळं कशा पद्धतीने जुळून आलं, किंवा विखे कुटुंबीय खूप मोठं राजकारणातलं नाव आहे, तर काय नेमकं भावना होती तुमच्या मनामध्ये की आपलं आता तिथं स्थळ जुळतंय, तर कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी जुळून घ्याव्या लागतील? नाही, खरं नाव खरंच विखे पाटील परिवाराचं खूप मोठं आहे, पण लोक खूप साधी आहेत. त्यांच्या अशा कधी आमच्याकडनं काही अपेक्षा, किंवा माझ्या माहेरच्यांकडनं माझ्याकडनं असं काही वेगळ्या अपेक्षा नाही. एक चांगली मुलगी आम्हाला पाहिजे,
एवढंच त्यांनी सांगितलं. आणि एक चांगला परिवार म्हणजे असं त्यांनी कधी आम्हाला वाटू दिलं नाही की ते खूप मोठे आहेत किंवा काय. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मला या परिवारामध्ये सामील करून घेतलं. हो, म्हणजे मलाही असं कधी जाणवलं नाही वेगळं की माझं फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं आहे आणि यांचं राजकीय वेगळं आहे, असं कधी जाणून नाही दिलं त्यांनी मला. राजकीय फॅमिलीशी आपण नातं जोडलं गेलं, पण राजकारण एवढ्या दिवस बघितलं, राजकारण आवडतं तुम्हाला? मला नाही आवडत. समाजसेवा खरं तर हे जे परिवार आहे ना, हे राजकारणातून जुडलेलं आहे समाजसेवा करण्यासाठी. कारण ज्या पद्धतीने मी बघते घरामध्ये जे वातावरण आहे की कंटिन्यू माझा परिवार कोणाची ना कोणाची अडचण सोडवण्याच्या मागं असतं. आणि जर राजकारण करायचं असतं तर मग एवढी समाजसेवा त्यांच्याकडनं कदाचित झाली नसती. बरोबर. कारण एक तर तुम्ही राजकारण करू शकतात, नाही तर समाजसेवा. हा, दोन्ही गोष्टी सोबत शक्यतो चालत नाहीत. पण खूप चांगल्या पद्धतीने ते लोकांचं प्रश्न सोडवतात आणि तेच बघितलेलं आहे मी. आणि त्याच्यामुळं राजकारण काय आहे हे इलेक्शनच्या दरम्यान कळतं. राजकारण कशा पद्धतीने कशाला म्हणतात हे इलेक्शनच्या वेळेस कळतं खरं. पण काही नाही, आपण समाजसेवा इतकी केलेली आहे, लोकांचा आशीर्वाद इतका आहे आमच्या परिवारावर की राजकारणाचा असर काही होत नाही. म्हणजे तुम्हाला समाजकारण आवडतं पण राजकारणाचं बापरे बिलकुल नाही, बिलकुल नाही. राजकारण नाही आवडत. समाजसेवा सांगा, समाजकारण सांगा, सगळं करूया, पण राजकारण मला तर नाही जमणार. दादा आणि तुम्ही मग हे कशा गोष्टी जुळून घेतात? तुम्हाला राजकारण आवडत नाही पण आता हे सगळ्या गोष्टी तर राजकीय चालू येतात, मग कशा पद्धतीने हे जुळून येतात? नाही, सुजयनी सुद्धा जेव्हापासून ते राजकारणात उतरलेले आहे तेव्हापासून त्यांच्या आई वडिलांनी जेवढी समाजसेवा केली आहे कुठेतरी ते सुद्धा तेच करतायत. की तुम्ही बघू शकता की मागच्या 5 वर्षामध्ये जेव्हापासून सुजय खासदार झालेले आहेत, इनफॅक्ट त्याच्या आधीपासून जेव्हापासून त्यांनी कदाचित ठरवलं की मी आता खासदारकीसाठी उभं राहणार, तर तेव्हापासून लोकांची प्रश्न सोडवणे, लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, त्यांचं समाधान कसं होईल, कशा पद्धतीने आपण त्यांचे प्रश्न सोडवू शकतो, हे सगळी कामं त्यांनी चालू केलेली आहे. म्हणून त्यांनी राजकारण खरंच कुठं आणलं नाही. म्हणजे एवढं बंद पडलेले राहुरी कारखाना असेल, गणेश कारखाना असेल, म्हणजे यांना कुणी बघायला सुद्धा तयार नव्हतं, त्यांना कुणी वाली नाही. आणि डॉक्टर सुजय विखे पाटलांनी ती जबाबदारी उचलली का, तर त्या राहुरीच्या लोकांनी विनंती केली की दादा आता तुम्ही तरी प्रयत्न करा. बरोबर. म्हणून त्यांनी ती जबाबदारी उचलली आणि खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. म्हणजे मी तुम्हाला सांगते, इतके अवघड दिवस होते ते, आणि ह्या पद्धतीने त्यांनी ते सुद्धा हँडल केलंय. म्हणजे ते प्रत्येक फील्डमध्ये एक नंबर आहेतच. ते अगदी जे करायचं ते अगदी जीवापाड करतात. एखाद्यावर प्रेम करायचं तर खूप करायचं, काम करायचं तर एकदम मन लावून काम करायचं. आणि तेच त्यांनी गेलंय 5 वर्ष, पूर्ण 5 वर्ष त्यांनी जनतेला दिलेले आहेत. आणि मी हे म्हणत नाही, सगळेजण म्हणतात आणि लोकांना त्याची जाण आहे आणि ही 13 तारखेला दिसेल. ताई, आपण शालिनीताई, तुमच्या ज्या सासूबाई आहेत त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून समाजकार्य केलं. नेमकं हा बचत गट कशा प्रकारे काम करतो? तुम्ही देखील त्यामध्ये काम करता, कशा पद्धतीने याचं कामकाज चालतं वगैरे, तुमचा रोल नेमकं कसा काय आहे त्यामध्ये? आता जनसेवा फाउंडेशन ही एक आपली NGO आहे ज्याच्यामध्ये आपण बरेच बचत गट करून घेतलेली आहे. जवळपास 30-40 हजार महिलांची बचत गट आहेत. आणि त्या माझ्या सासूबाईंचं हेच ध्येय आहे की आपल्या महिला ह्या स्वतःहून त्यांना त्यांची प्रश्न मांडता आली पाहिजे. त्यांना एक प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिला पाहिजे की जिथं ते त्यांच्या काहीतरी 4 पैसे कमवू शकतील, पायावर उभं राहू शकतील. महिला सक्षमीकरणवर त्यांचं खूप भर आहे. बरोबर. आणि त्या पद्धतीने त्या प्रयत्न करतायत खूप वर्षांपासून. मग त्यासाठी आम्ही दरवर्षी लोणीला बचत गट मेळावा भरवतो की जिथं कुठेतरी महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळतोय आणि त्या त्यांचं कलागुण जे त्यांच्यामध्ये आहेत ती लोकांना दिसतायत. कारण कुठेतरी महिलांना ते प्लॅटफॉर्मच मिळत नाही, ते प्रेझेंट करण्यासाठी. ते प्रेझेंट मार्केट नसतं किंवा लोकांसमोर कसं जायचं कुठेतरी हा प्रश्न असतो. आता माझेच काही अनुभव आहेत. माझा बचत गट आहे आणि आमच्या मैत्रिणींनी सहज ठरवलं की चला आपण पण या महिलांसारखं काहीतरी स्टॉल लावू.
तर मी माझ्या मैत्रिणींनी असं पावभाजी छोले भटुरे असं स्टॉल लावला की दररोज वेगळं वेगळं काहीतरी. मग एकीला हे जमतं एकीला ते जमतंय आम्ही लावायचो. आणि लोणीलाच लावला होता. आणि तिकडे जेव्हा सगळेजण म्हणायचे की ताई आम्हाला तुमच्याबरोबर फोटो काढायचा, तर मी म्हणायचे आधी पावभाजीची प्लेट विकत घ्यायची आणि मग माझ्याबरोबर फोटो काढायचा. आणि कुठेतरी एका महिलेनी चांगल्या पद्धतीने ते ऑब्झर्व केलं. आणि जेव्हा ते बचत गटाचा मेळावा आमचा संपला तेव्हा आम्ही महिलांना सांगतो की तुमचा अनुभव सांगा की तुम्हाला 3-4 दिवसात कसा अनुभव आला, तुम्ही काय शिकलात वगैरे. तर एका महिलेने सांगितलं की माझी चहाची टपरी आणि मी चहाच्या टपरीवर उभं राहायचे म्हणे, इथं स्टॉल लावला होता त्यांनी चहाचा. तर उभं राहायचे आणि लोकांचा टाइम असतो की सकाळी चहा घ्यायचा 4 वाजता चहा घ्यायचा असं मध्ये नाही. मग मला जास्त काही सेलच होत नव्हता मग दिवसभर. पण ज्या पद्धतीने मी ताईंना बघितलं की ताई उभं राहतायत आणि कस्टमर्सला ओढून ओढून स्टॉलवर घेऊन जातायत की चला माझी पावभाजी टेस्ट करा, हा आम्ही हे बनवलंय, आमच्या मैत्रिणी उभ्या आहेत, आमचा बचत गट उभा आहे. तेव्हा मला असं वाटलं जर ताई करू शकतात तर मी पण तर काहीतरी केलं पाहिजे. मग मी माझी केटली उचलली, ग्लास उचलला आणि सगळ्या स्टॉलवर फिरायला लागले. आणि मग माझा सेल वाढला कारण लोकांना पण तिथे बसून चहा मिळतोय, मग त्या चहा घेतायत आणि माझा सेल वाढला. आणि मला ते ऐकून इतकं छान वाटलं की मी बरं झालं हे धाडस केलं. कारण आपण जर आपल्यामध्ये काही कलागुण आहे किंवा आपल्याला जर पैसे कमवायचे, चांगल्या मार्गाने पैसे कमवायचे, तर लाज कसली वाटली पाहिजे. चांगलं काम करतोय आपण आपल्यातलं काहीतरी कलागुण आपण जर सादर करतोय आणि मग त्यांना जर महिलांना कुठेतरी मार्केटिंग कशी करायची काय करायची, तर महिला पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडतात आणि एकदमच सगळ्यांशी संवाद साधता येत नाही. मग असं जर कोणीतरी मोटिवेट करायला असलं तर त्यांना छान वाटतं आणि ती मोटिवेट झाली. आणि मला खरंच माझाच अभिमान वाटला की चला छान वाटलं, ती पुढे आली. तर नक्कीच माझ्या सासूबाईंना किती छान वाटत असेल कारण त्यांनी इतक्या महिलांना त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे. आणि महिला आमच्या परिसरातल्या असो किंवा नगर जिल्ह्यातल्या सगळ्याच महिला आईंचं नाव अगदी अभिमानाने घेतात, हो कौतुकाने घेतात. पायाभरणी करण्यासाठी खूप काम केलंय त्याने, खूप काम केलेलं आहे. बचत गटाची क्लासेस वगैरे सगळ्या पद्धतीने त्या महिलांना अवेलेबल करून देतात, महिलांना कर्ज अवेलेबल करून देतात त्यांच्या उद्योगधंद्यासाठी. महिलांना अजून काही गरज असेल आर्थिक वगैरे तर त्या सगळीकडनं त्यांना मदत करतात. एवढ्या बचत गटामधून तुम्ही पाहिले असतील स्टॉल वगैरे उभारतायत, तुमची एखादी आवड होती का अशी कुठली तरी एक कलागुण की आपणही ती सादर केली पाहिजे, त्या महिलांना बघून एक प्रभावित होऊन की आपणही एखादी गोष्ट ही सादर केली पाहिजे तिथं? नाही, नक्कीच वाटतं, पण आता केलं पण आहे. आता तुम्हाला जसं मी उदाहरण दिलं की आम्ही काहीतरी आपल्या स्टॉल गोष्ट की जी तुम्हाला वाटते की मी हा स्टॉल असो की ही माझी आवड आहे आणि मी ती सादर केली पाहिजे, असं नाही वाटतं तर खूप, पण करायचाही प्रयत्न करतच असते. आणि शक्यतो आता वेळ नाही, नाहीतर काहीतरी पेंटिंग करून किंवा काय वगैरे असं काहीतरी मग केलं असतं मी. तुम्हाला पेंटिंगची आवड आहे? मला चित्र काढायची वगैरे आवड आहे आणि बाकी आहेत बऱ्याच आवडी. पण मग आता वेळ वगैरे भेटतो कधी चित्र वगैरे, दादांचं वगैरे एखादं चित्र काढलं? नाही एवढं ऍडव्हान्स नाही जमत मला, पण नक्कीच घरी बसल्या बसल्या काढत असते काहीतरी. आणि कोविडच्या काळामध्ये जरा वेळ होता तेव्हा थोडं जास्त एक्सप्लोअर केलं मी, बाकी नाही जास्त. आता हल्ली काही असं छंद वगैरे वेळ भेटतोय? नाही, आता सध्या तर काहीच वेळ नाहीये छंद वगैरे जोपासायला. मुलगा छोटा आहे, 1.5 वर्षाचा आहे, तर त्याच्या सोबतच असते. आणि आता सध्या प्रचाराच्या याच्यातच आहे. ताई, उच्च शिक्षित आहात तुम्ही, MBA झालेलं आहे, तर मग विखे पाटलांचे वेगवेगळे शिक्षण संस्था आहेत, तर त्यामध्ये या सर्वांमध्ये तुमचं योगदान कशा पद्धतीने असतं? नाही, नक्कीच कुठेतरी शिक्षणाचा उपयोग प्रत्येकजण करत असतं आणि माझाही शिक्षणाचा उपयोग हे मी आपली जी शिक्षण संस्था आहेत, स्कूल्स जे आहेत हे मी बघते. आणि त्याच्यानंतर मला आपले मलेका नड्डाजी जे आहेत, नड्डा साहेबांच्या मिसेस, त्या स्पेशल ऑलिम्पिक्सच्या चेअरपर्सन आहेत इंडियाच्या. आणि त्यांनी मला स्वतः अहमदनगरचं डिस्ट्रिक्टचं जबाबदारी दिलेली आहे स्पेशल ऑलिम्पिक्सची.
तर जेवढी पण नगरमधली स्पेशल मुलं आहेत त्यांच्यासाठी गेम्स भरवणं किंवा त्यांच्यातले टॅलेंट जे आहे ते त्याच्यासाठी आपण चांगले चांगले इथे इव्हेंट्स अरेंज करतो. आणि बाकीचं बचत गटाचं सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली हे सगळ्या गोष्टी चालूच आहेत. महिला बचत गटाचं सासू आणि सून या पद्धतीने कशा पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत? मी अजून ट्रेनी म्हणूनच आहे त्यांच्या अंडर. त्या मला अजून मार्गदर्शनच करतायत की असं केलं पाहिजे, महिलांसाठी हे केलं पाहिजे. माझे काही जर प्रश्न असले तर त्याची उत्तरे ते चांगल्या पद्धतीने देतात. चांगलं मला शिकवतायत त्या की महिलांची प्रश्न आपण कोणत्या कोणत्या मार्गाने सोडवू शकतो. त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्याला काय काय कष्ट करावे लागतात किंवा कोणत्या पद्धतीने आपण ते सगळं करता येईल या पद्धतीने त्या माझं मार्गदर्शन करतात. म्हणून मी अजूनही त्यांच्या अंडर एक ट्रेनी म्हणूनच आहे, काम करते. म्हणजे आता त्या सध्या शिक्षिका आहेत आणि तुम्ही त्यांचे एक शिष्य आहात आणि स्टुडंट आहात आणि ते तुम्हाला शिकवतायत. मग कुठल्या आतापर्यंत अशा काही गोष्टी आहेत की सासूबाईंकडून धडे घ्यावे लागले ह्या सगळ्या गोष्टी कॅरी करताना? नाही, धडे नाही. आता त्यांचा जो खूप सुंदरसा प्रोजेक्ट आहे, साईबाबांची जेवढी पण फुलं आहेत जी आपण शिर्डी मंदिरामध्ये जी भक्त वाहतात साईबाबांना, तर त्या फुलांपासून आमच्या ज्या महिला आहेत त्या अगरबत्ती बनवतात. तर त्यांची फार इच्छा होती की शिर्डीमध्ये जी फुलं इतक्या श्रद्धेने लोक वाहतात आणि ती नंतर अक्षरशः लोक पायाखाली तुडवतात, तर ते चुकीचं आहे. तर ते फुलं आपण मंदिरामधनं गोळा करतो आणि आपल्या प्रवरानगरला प्लांट आहे तिथे आणून महिला त्याचं अगरबत्ती बनवतात आणि पुन्हा जे भक्त आहेत जे शिर्डी मंदिरात येतात तेच ते फुलांची अगरबत्ती घेऊन जातात. म्हणून अगदी फुलं उचलण्यापासून तर अगरबत्ती विकण्यापर्यंत आमच्या पूर्ण महिला आहेत, जवळपास 200-250 महिला आहेत ज्यांचा रोजगार निर्मिती माझ्या सासूबाईंनी चालू केलेली आहे. आणि कुठेतरी आता मी ते बघते त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि असेच रिसायकल युनिट्स आपण बरेच चालू केलेले आहेत. मग त्याच्यानंतर आपण पेन्सिल चालू केलेली आहे न्यूजपेपरपासून. त्याच्यानंतर आपण शेणापासून कुंड्या बनवतो जी डिरेक्टली तुम्ही जेव्हा तुमचं झाड वाढायला लागतंय तेव्हा तुम्ही डिरेक्टली ती कुंडी डिरेक्टली ठेवून द्यायची मातीमध्ये, म्हणजे ते शेणाची कुंडीचं खत होऊन जातं आणि ते झाडाची वाढ पण खूप चांगल्या पद्धतीने होते. म्हणजे कुठेतरी प्लास्टिक ज्या पद्धतीने प्लास्टिकमध्ये रोपं लोक नेतात तर ते आता कुंडीमध्ये नेतात. आणि असे बरेच प्रोजेक्ट आहे. आम्ही रिसायकल नाही म्हणता येणार किंवा इको फ्रेंडली गणपती सुद्धा बनवतो शाडू मातीचे आणि कलर्स सुद्धा बनवतो होळीचे. तर असं एक प्रोजेक्ट आमचं चालू आहे की ज्याच्याने आमच्या महिलांना चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मिती होईल आणि कुठेतरी निसर्गाचा सुद्धा चांगल्या पद्धतीने उपयोग करता येईल त्या पद्धतीने काम चालू आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी अजून शिकते. सासूबाईंची साथ आहे आणि तुम्ही उच्च शिक्षित आहात, अशा कुठल्या संकल्पना तुम्हाला वाटतायत की ते जे तुम्ही रिसायकलचं सांगितलं की फुलांपासून अगरबत्ती बनवली जाते, आणखी अशा कुठल्या अशा संकल्पना तुम्हाला वाटतात की ज्या रुजवल्या पाहिजे महिला बचत गटाच्या माध्यमातून? नाही, नक्कीच आम्हाला आता थोडंसं प्लास्टिकवर विचार करणं गरजेचं आहे की प्लास्टिकचं रिसायकल अजून कोणत्या पद्धतीने होईल आणि आमच्या महिलांसाठी एखादा कोणता प्रोजेक्ट त्यासाठी कसा उभा करता येईल. कारण जी समस्या आपण बघतो इतकं भयानक प्लास्टिकचा वापर चालू आहे आणि खूप जास्त पोल्युशन होतोय, सगळीकडे कचरा इतका आहे, पण ते डंप करायचा किंवा त्याचं रिसायकल करणं गरजेचं आहे. कारण डंप करून करून किती करणार. तर त्या हिशोबाने आता आमचं काम चालू आहे की आम्ही आता त्या मार्गावर आहोत की आम्ही काय केलं पाहिजे. दादांना कोणी भाऊ नाहीये, दादा एकटे, दादांनी अनेकदा उल्लेख पण केलेला आहे. मग दादांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने पाठबळ देतात, सहकार्य असतं तुमचं? नाही, त्यांना 2 बहिणी आहेत आणि आम्ही सगळे एकत्र असतो, त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचा सपोर्ट सुजयना चांगला आहे. आम्ही सगळे सुजयना लागल तिथे गायडन्स चांगल्या पद्धतीने करतो. त्यांच्या आई वडिलांचा खूप सपोर्ट आहे त्यांना. बाळासाहेब विखे पाटील जेव्हा होते तेव्हा बाळासाहेब विखे पाटलांचा अगदी लाडका नातू आहे, त्याच्यामुळे ते सुजयना घेऊनच बसायचे आणि खूप गोष्टी सुजयनी खासदार साहेबांकडनं शिकलेल्या आहेत. त्यांचं मार्गदर्शन सुजयना खूप चांगलं लाभलेलं आहे आणि आई वडिलांचं तर कंटिन्यू गायडन्स आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळीच आहोत त्यांच्या सपोर्टला. त्याच्यामुळे त्यांना मी फक्त एकटी कसं हँडल करणार, एक पूर्ण परिवार लागत असतो प्रत्येक गोष्टीसाठी. बरोबर. ताई, आपण एक प्रश्न घेऊ की सर्व कुटुंबीय राजकीय आहे, एक राजकीय वारसा लाभलेला आहे,
एवढे दिवस तुम्ही सुद्धा आता दादांसोबत राहिल्यानंतर हे राजकारण बऱ्यापैकी समजलं असेल, तर कुठेतरी कधी असं वाटलं का आपण देखील राजकारणात प्रवेश केला पाहिजे? नाही, मी जसं तुम्हाला सांगितलं की समाजकारण करायला सांगा मला, आम्ही दिवस रात्र करू, आमचं पूर्ण परिवार करेल. राजकारणात उतरायचं म्हणजे मला गरज वाटत नाही, कारण ऑलरेडी नामदार साहेब आहेत, डॉक्टर सुजय आहेत, आई आहेत, हे सगळे राजकारणामध्ये असल्यामुळं मला असं स्पेशल पद किंवा काही काम जर करायचं असलं मला, तर ते मी त्यांना सांगून होऊन जाईल ना काम. मला स्पेशली एखादं पद घेण्याची गरज नाही, मला आवड आहे. पण तुम्ही आता जसं महिला बचत गटासाठी सक्रिय होऊन सहभाग घेता येतं, त्यांना मोटिवेट करतात, पण कुठेतरी महिलांच्या समस्येसाठी असं वाटतं का की एखादं विधानसभा असो की ती लढवली पाहिजे, जेणेकरून महिलांसाठी आणखी सक्रियपणे आपण समाजकार्य करू शकतो? म्हणजे राजकारणात उतरून तुम्ही समाजकार्यासाठी आणखी मी तुम्हाला तेच सांगतेय की घरात एवढे जण जर राजकारणात आहे, तर मला स्पेशल यांची अडचणी सोडवण्यासाठी राजकारणात उतरण्याची गरज नाही. डॉक्टर सुजय विखे पाटलांनी जेव्हापासून ते राजकारणात उतरलेत, त्यांनी महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटामार्फत असेल किंवा त्यांच्या बाकीच्या काही अडचणी असतील ते सोडवतच आहे. कुठेतरी फक्त मी प्रयत्न करते की अजून महिलांपर्यंत जायचं, त्यांचे प्रश्न अजून सुजयपर्यंत घेऊन यायचं आणि सुजय ते प्रश्न सोडवतायत, म्हणून मला एक तर इंटरेस्ट नाही आणि मला उतरायचंही नाहीये किंवा या प्रश्नातून जर ती भावना असेल की ताईंनी देखील राजकारणात उतरलं पाहिजे, तर काय असेल तुमचा निर्णय? नाही, भावना अजूनही आहे, पण मी त्यांना सांगते की बाबांनो, मला तुम्ही याच्यात ओढू नका, मी सुखी आहे, मला घरी जायचंय आज हे सगळं झाल्यावर आणि मला शांततेत झोपायचंय. मला हे राजकारणात तुम्ही ओढू नका, नाही तर मी गायबच होऊन जाईल, ते सुद्धा करायला येणार नाही. म्हटलं मला नाही आवडत हे राजकारण. जसं मी तुम्हाला आधीपासून सांगते, मला राजकारण आवडत नाही, मला त्याच्यामध्ये जायचं बिलकुल पण इच्छा नाही, खरंच इच्छा नाही. आणि सगळे आहेत, एवढी मोठी लोक आहेत, आपली प्रश्नांची उत्तरं जर मिळतायत तर आपल्याला वेगळं कशाला काय. बरोबर. आता लोकसभेची सध्या रणधुमाळी चालू आहे, निवडणूक जोरदार चालू आहे. दादा देखील दररोज पायाला भिंगरी लावण्याप्रमाणे सध्या मतदारसंघ फिरता येतं. नामदार साहेब आहेत, तुम्ही देखील स्वतः सक्रिय आहात. तर मोदींची सभा झाली, कशी वाटली नेमकं सभा तुम्हाला? तुम्ही बघितली का मोदींची सभा? कशी वाटली तुम्हाला? भरगच्च होती, लोकांचा प्रतिसाद होता. खूप छान, खूप छान. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी प्रेम केलेलं आहे त्या सभेतून. आणि जसं फडणवीस साहेब म्हटले होते की हे विजयची सभा वाटते, आणि खरंच लोकांचं प्रेम आणि विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटलांवर आहे. एक सुशिक्षित खासदार तुमच्या समोर उभा आहे, ज्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये भरघोस निधी आपल्या परिसरामध्ये आणलाय, इतकी जास्त विकास कामं, इतकी जास्त प्रश्न सोडवलेली आहेत, आणि कुठेतरी मोदी साहेबांना सुद्धा त्या गोष्टीचा अभिमान आहे. आणि मला तरी वाटतं की मोदी साहेबांनी प्रेमाखातीर खरं आले, विखे पाटील परिवारावर त्यांचं जे प्रेम आहे, त्यांचा जो विश्वास आहे, त्या खातीर मोदी साहेब आले. त्यांनी लोकांना संबोधित केलं, चांगले मार्गदर्शन केलं, आणि नक्कीच लोकांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे त्या सभेतून. काय वाटतं, ते मोदींची सभा झाली, काही बदल वगैरे होईल? नाही, बदल तर काय होणार आहे, बदल एवढाच होईल की लीडचं पर्सेंटेज वाढेल. बरोबर. ती जी लीड आपल्याला मिळणार आहे त्याच्यात अजून पर्सेंटेज वाढेल, कारण लोकांना एक पंतप्रधान आपल्या शहरात येतोय, आपल्याला संबोधित करतोय, आपल्यावर विश्वास दाखवतोय, आणि लोकांना ते आवडतं. आणि मोदी साहेबांचे फॅन कोण नाही, बरोबर, त्याच्यामुळे त्यांचा फॅन क्लब इतका मोठा आहे की ते आले, त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला लीड मध्ये खूप मदत होणार आहे. आणि लोक दादांसाठी दोनदा ते आले होते, दादांसाठी दोनदा येऊन गेले. आत्ताच याच्यामध्येच दादांसाठी दोनदा, या 5 वर्षात दोनदा येऊन गेले. म्हणजे त्यांचंही मी सांगते ना, विशेष प्रेम आहे विखे पाटील परिवारावर मोदी साहेबांचं, आणि ते सगळ्यांनाच माहिती. एक जे मध्यंतरी काही राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते, त्यामुळे दादा तरी कुठेतरी थोडेसे खचलेले वाटले. अनेकदा त्यांनी भाषणातून देखील थोडीशी खंत व्यक्त केली. मात्र मोदींच्या सभेनंतर आता थोडासा काही असं वाटतंय बदल झालाय, दादांनाही कुठेतरी कॉन्फिडन्स आलाय आता. नाही, सुजयला कॉन्फिडन्स आहेच, कारण जो माणूस 5 वर्ष जनतेला देतो, परिवार पूर्ण जनतेला देतोय, जनतेचे प्रश्न सोडवतोय, त्यांना कॉन्फिडन्स आहे.
आणि मोदी साहेब आल्याने डेफिनेटली ते कॉन्फिडन्स बूस्ट झालाय, विश्वास बूस्ट झालाय. कारण मोदी साहेबांचा पूर्ण विश्वास आहे डॉक्टर सुजय विखे पाटलांवर आणि त्यांनी केलेल्या कामांवर. बरोबर. आणि ही जनतेला माहिती आहे. आणि मोदी साहेबांसारखा जर माणूस डॉक्टर सुजय विखेंच्या सपोर्टला आहे, त्यांच्या पाठीशी उभा आहे, जनतेला तेच पाहिजे ना, की आपला जो उमेदवार आहे त्याला जर पंतप्रधानच इतकं चांगलं बोलतात, त्यांच्याबद्दल एवढं चांगलं बोलतात, त्यांना एवढं साथ देतात, तर जनता खुश आहे की आम्ही एक चांगला उमेदवार दिलेला आहे, आमचा उमेदवार काम करतो, त्याच्यामुळेच आज इतकं वरपर्यंत त्यांचं कौतुक होतंय. ताई, मध्यंतरी कुटुंबियांनी पूर्ण की पंतप्रधानांची दिल्लीला भेट घेतली होती, तर कसं म्हणजे राजकारणाच्या पलीकडले मोदीजी कसे आहेत, नेमकं काय वाटलं भेटी मागं? नाही, आता खरं तर माझी मुलगी खूप जास्त गप्पा मारायला आवडतात तिला, त्याच्यामुळे आम्ही PMO ऑफिसमध्ये बसलेलो होतो आणि साईडला मोदी साहेबांचं ऑफिस होतं, छोटंसं कॉरिडॉर होता, तर तिथे काही सिक्युरिटी गार्ड्स होते. तर आम्ही जोपर्यंत मोदी साहेबांची वाट बघत होतो ते पार्लमेंटमध्ये होते, तर तोपर्यंत तिने त्या बॉडीगार्ड्स बरोबर मैत्री करून घेतली होती. आणि त्यावेळेस कोविड वगैरे चालू होता, तर त्याच्यामुळं जेव्हा मोदी साहेब आले तेव्हा आम्ही सगळे उठलो तिथे जाऊस, तर तिची फ्रेंडशिप त्या बॉडीगार्ड्स बरोबर झाल्यामुळे त्यांनी लगेच तिला आत सोडलं आणि आमची चेकिंग वगैरे थोडंसं घेत होते, मोबाईल वगैरे आम्ही ठेवत होतो. मग आम्हाला काळजी की आता ती एकटी आत गेली आणि तिचं काय चाललंय तिथे मोदी साहेबांबरोबर. पण इतकं छान जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा ती त्यांच्या मांडीवर बसलेली आणि ते तिच्याशी इतके छान गप्पा मारतायत आणि आम्हाला अगदी हे झालं की पंतप्रधानांचंच ऑफिस आहे असं झालं होतं. इतके डाऊन टू अर्थ आहे, खूप चांगल्या पद्धतीने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अक्षरशः त्यांनी दिली. काय काय चर्चा झाली, काय विचारलं अनिशाने? आता ती छोटीशी होती, 5 वर्षाची, त्याच्यामुळे तिचे प्रश्न अगदी बालिशच की तुमच्याकडे कुत्रा आहे का, मला कुत्रं खूप आवडतं. त्यांनी सांगितलं आहे पण ते बाहेर असतं, मला भीती वाटते कुत्र्याची. मग ती म्हटली मी येऊ का तुमचं कुत्रं बघायला? ते म्हणे ये, कधी पण ये तू कुत्रं बघायला. आणि मग त्यांनी विचारलं तुझं नाव काय, मग तिने सांगितलं अनिशा. मग तुझ्या नावाचा अर्थ काय, मग तिने सांगितलं एक गॉडेस आहे अनिशा, तर तिचं नाव मला तो अर्थ आहे माझ्या नावाचा. मग त्यांनी तिला चॉकलेट्स दिले वगैरे. मग आम्ही साईबाबांची शॉल सत्कार केला मोदी साहेबांचा. आणि मग नंतर आम्ही दोघी बाहेर आलो आणि डॉक्टर सुजय आणि साहेब बसले होते आत, त्यांच्या काहीतरी चर्चा चालू होते, बस एवढंच. पहिल्यांदाच भेट घेतली म्हणजे जो चेहरा लोकप्रिय देशाचं एक मोठं पद आहे, पहिल्यांदा त्यांना भेटलं, कसं वाटलं, म्हणजे काय नेमकं ती भावना होती त्या दिवशी? त्यांनी असं काही वेगळं वाटूच दिलं नाही. त्या गोष्टीचं मला खरंच खूप छान वाटतं की त्यांच्याजवळ जेव्हा गेलो की तो एक सुंदर वातावरण होतं, त्यांचं जे वाईब म्हणतो ना, एक छान पॉझिटिव्ह वाईब तसं होतं. आणि मलाच खूप छान वाटलं की एवढ्या मोठ्या माणसांनी इतक्या छान पद्धतीने आम्हाला आमच्याशी गप्पा मारल्या, एवढ्या छान पद्धती, म्हणजे त्याच्यात काही इगो नाही किंवा मी पंतप्रधान आहे तर मग तुम्ही त्या पद्धतीने माझ्याशी बोला किंवा वागा. त्यांनीच ते जाणून दिलं नाही की ते तिथे पंतप्रधान आहेत म्हणून, की मी नॉर्मल आहे, तुमच्यासारखा आहे, माझ्याशी गप्पा मारा, मला लहान मुलं आवडतात, असं त्यांच्या लगेचच वागण्यावरून कळत होतं की मला फार आवडतात लहान मुलं. आणि आम्हाला खूप छान वाटलं, अनिशाला तर खूप आवडलं. केंद्रातले मोठमोठे मंत्री आहेत, विखे कुटुंबीयाशी कुठेतरी एक जवळीक आहे. नेहमी अनेकदा पंतप्रधान फक्त विखे कुटुंबियाच्या एका बोलवण्यावरती शिर्डीमध्ये आले, नगर दौऱ्यावरती आले, कुठेतरी प्राऊड फील होते की आपण ज्या राजकीय कुटुंबात आहोत, की खूप मोठं वर्चस्व आहे आपल्यासाठी. नाही, आता हे वर्चस्व जे आहे हे कमवलेलं आहे, याच्यासाठी खूप सॅक्रिफाईस केले. लोकांना आज दिसत असेल पण 50 वर्षापासूनचा इतिहास आहे. पद्मश्रींनी त्यावेळेस इतकी चांगली विकास कामं शिक्षणामार्फत असेल किंवा आशिया खंडाचा पहिला सहकारी साखर कारखाना आपण उभारला. त्याच्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी केलेली कष्ट, त्यावेळेसची विकास कामं किंवा त्यांनी जे कमवलेली शक्ती आहे जी केंद्रामध्ये, ती कुठेतरी आज डॉक्टर सुजय विखे पाटलांसोबत आहे. म्हणजे नामदार साहेबांचं सुद्धा इतकं आदराने सन्मानाने सगळेजण नाव घेतात. त्यांनी जे साहेबांचं मला खरंच त्या बाबतीत फार कौतुक वाटतं की सगळ्यांना जेवायला बोलवणार, सगळ्यांशी गप्पा मारणार. म्हणजे माझ्या सासूबाई नागपूरला असतात तर तेव्हा त्या सांगतात की सगळेजण जेवायला साहेबांकडेच असतात. मुंबईला सुद्धा सगळेजण जेवायला साहेबांकडे असतात. म्हणजे त्यांनी ते
फॅमिली रिलेशनशिप प्रत्येकाबरोबर, म्हणजे आजही काँग्रेसचे काही लोक असतील, राष्ट्रवादीचे काही असतील किंवा बाकीच्या पक्षाचे असतील, त्यांच्याबरोबर फॅमिली रिलेशनशिप आहेत आमचे, फक्त राजकीय संबंध नाही आहेत. आणि त्याच पद्धतीने आपल्या मतदारसंघातले सुद्धा इतके परिवार आहेत जे फॅमिलीसारखे आमच्यासोबत जोडलेले आहेत. म्हणून त्यांच्या लग्न असतील, त्यांच्यात काही दुःखद घटना घडल्या किंवा काय झालं, आम्ही विखे पाटील परिवार आधी असतो तिथे, कारण हा नगर हा पूर्ण आमच्यासाठी एक परिवार आहे. खूप वर्षापासून आम्ही त्यांची सेवा केलेली आहे, त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे. म्हणून हे संबंध जोडायला पिढ्या लागल्यात. ही 4थी पिढी आहे. हे जे आज जे दिसतंय की हे कस काय विखे पाटलांचं जवळ एवढे मोदी साहेब आणि हे सगळे आले, हे खूप पूर्वी बाळासाहेब विखे पाटलांनी आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी कमवून ठेवलेले संबंध आहेत. आई झेडपी मध्ये होते तर आईनी नगर जिल्ह्यामध्ये इतके चांगले संबंध सगळ्यांबरोबर टिकून ठेवलेली आहेत की कुठेतरी मागच्या इलेक्शन मध्ये, ह्या इलेक्शन मध्ये एक आशीर्वाद म्हणून सगळ्यांनी डॉक्टर सुजय विखे पाटलांचा साथ दिलाय की हे बाळासाहेब विखे पाटलांचा नातू आहे, म्हणजे आमचा नातू आहे, शालिनीताईंचा मुलगा आहे म्हणजे आमचा मुलगा आहे. ह्या नात्याने खरं सगळ्यांचा विश्वास आहे सुजयंवर आणि त्या पद्धतीनेच आम्ही सुद्धा काम करतो. कुठलेही मोठे नेते आले की पहिले नाव निघतात नाही का, विठ्ठलराव विखे पाटील, त्याच्यानंतर बाळासाहेब विखे पाटील, मोठा राजकीय वारसा आहे आणि त्यांनी जे पेरलं ते आज उगतंय आणि त्या पद्धतीने आज हे सगळे मोठे नेते अप्रोच होत आहेत. कसं वाटतंय की एक जुना कुटुंबाची साथ आजपर्यंत भेटत चालली आणि आता तो वारसा सुजय दादा स्वतः पुढे घेऊन जात आहेत. नाही, मला फार अभिमान वाटतो या गोष्टीचा की डॉक्टर सुजय विखे पाटलांनी तो वारसा खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलाय. खरं तर सगळ्यात जास्त थँक्यू त्यांच्या आईवडिलांना की त्यांनी चांगले संस्कार केले आणि त्यांना शिक्षणाला बाहेर पाठवल्यामुळं आणि त्यांचं शिक्षण पण खूप चांगलं झाल्यामुळं ते इक्वली स्मार्ट सुद्धा तेवढेच आहेत, ते इंटेलिजंट सुद्धा तेवढेच आहेत की कोणत्याही गोष्टीचा हल किंवा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर कशा मार्गाने निघेल ते सुद्धा त्यांना कळतं आणि ते शोधून काढतात, मार्ग शोधतात. त्यांची इच्छा पण आहे, एक इच्छाशक्ती असते लोकांचं काम करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आणि ती इच्छाशक्ती विखे पाटील परिवारांच्या रक्तातच आहे की ती आपोआपच येते आणि ते आपोआपच घडत जाते आणि खूप चांगल्या पद्धतीने होते. कारण आपण बघतो की राजकारणात दुसरी पिढी, तिसरी पिढी शक्यतो पुढे येत नाही, पहिली, दुसरी, तिसरी नाही येत, पण आपली ही 4थी पिढी आहे. आणि मी म्हणते ना कुठेतरी विखे पाटलांच्या रक्तातच आहे समाजसेवा करणं, लोकांची प्रश्नांची उत्तरे देणं, अडचणी सोडवणं आणि त्यांचा शेवटपर्यंत साथ देणं. भले ते आमचा साथ देऊ अथवा नाही देऊ पण आम्ही त्यांचा साथ सोडणार नाही. आणि कुठेतरी लोकांना ती माहिती आहे की हा माणूस किती काही झालं तरी हा माणूस आपल्या पाठीशी उभा आहे. नेहमी हा प्रश्न येतच असतो आणि तिथं दादांचं उत्तर नक्की असते की विखे कुटुंबीय गेले 50 वर्षात काय कामं केली आणि विखे कुटुंबीय कधीही कोणाला वाऱ्यावर सोडत नाही, नेहमी त्यांच्या पाठीशी आहे. जनता भले काही विचार करू पण आम्ही त्यांच्या पाठीशी आहेच, आम्ही पाठीशी आहोत. आता तुम्ही जर बघत असाल कुठेही राजकारणात शक्यतो जास्त परिवाराला इन्व्हॉल्व्ह करत नाही. एखादं ज्यांना कोण आमदार असेल, खासदार असेल तेच समोर येत असतात फेस, बाकीचं फॅमिली नाही. पण यांचं कल्चरच वेगळं आहे, यांचं पूर्ण परिवार त्याच्यामध्ये वाहून गेलेलं आहे की मी जर पद घेतलं तर माझं फक्त एकट्याचं नाहीये, हे माझ्या बायकोचं सुद्धा आहे आणि तिने पण तेवढाच साथ देणं आहे. आणि तेच मी पण बघते माझ्या सासूबाईच्या पद्धतीने दररोज सकाळी 8 वाजल्यापासून मीटिंग्स घेतात, सगळ्या लोकांची प्रश्न सोडवत असतात आणि मग कुठेतरी ती आता माझी जबाबदारी आहे. जसं सिंधुताई विखे पाटलांनी बाळासाहेब विखे पाटलांचा साथ दिला, जसं आईंनी नामदार साहेबांचा साथ देत आहेत, तसं माझी जबाबदारी आहे आणि मी डॉक्टर सुजय विखे पाटलांचा तसा साथ देते आणि आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये आहोत. तुम्ही सासूबाईंचा उल्लेख केला, सासूबाईंचा सकाळपासून सक्रिय राजकारणात आहेत जनतेच्या समस्यासाठी, ते सकाळपासून बाहेर पडतात. मग सासूबाई आणि सुनबाई हे नातं कसं मॅच होतं? संध्याकाळी कधी भेट किंवा चर्चा वगैरे काही होती? म्हणजे अक्षरशः आम्ही एकमेकांना कुणीच भेटत नाही, माहितीये का, आमच्या काहीच अशा चर्चाही होत नाही. कधी वेळ मिळाला तर सोबत बसलो जेवायला तर तेवढंच फक्त की आई कुठे आहे, तुम्ही काय करताय, काय चाललंय, एवढंच. आणि मग त्याही विचारतात मग तू कुठे आहेस, आज कुठे गेली होती, मग कोणाला भेटली काय, बस मग एवढंच होतं अक्षरशः. म्हणजे आमच्यामध्ये सासू सुना अगदी तसे भांडायला सुद्धा वेळ नाही, ते होतच नाही, त्याला वेळच नाही, तर साधं बोलायलाच वेळ नाही तर भांडायचा तर प्रश्नच येत नाही. म्हणजे मी सांगते ना, आम्ही नॉर्मल गप्पाही
म्हणजे सकाळी मुलं उठले की सगळ्यात आधी त्यांना जबाबदारी असते माझी की 5ला उठो 6ला उठो. कधीही श्री उठला की त्याला आधी माझ्याकडे खाली पाठवायचं, कारण त्यांनाही खूप लवकर उठायची सवय. त्यांना त्या 4लाच उठतात, कधी कधी 5ला उठतात, त्या खूप लवकर उठतात. मग श्री उठला किंवा अनिशा पण लहान होती, उठल्याबरोबर आधी आजीकडे जायचं, आजी त्यांच्या बरोबर खेळणार, कारण आजीला आजोबांना तेवढाच वेळ असतो. इतर वेळेस त्या एकदा लोकांमध्ये गेले की त्यांना परत माहित नाही की ते घरी रात्री येतील, दुपारी येतील, कधी येतील. आणि मुलंही झोपून गेलेले असतात, म्हणून मुलं अगदी आवर्जून उठल्याबरोबर आधी आजीच्या रूम मध्ये आजी बरोबर गप्पा मारणार, आजी बरोबर खेळणार, हे सगळं चालू असतं त्यांचं. तोपर्यंत माझं आवरतंय, मग आई आवरतात, मग आई निघून जातात, मी आपल्या कामाला निघून जाते, असंच चालू आहे. नातवंड कधी हट्ट करत नाही का, आजी बाबा कुठे, मला गोष्ट ऐकायची, फिरायला जायचं त्यांच्यासोबत? नाही, करतात, मुलं करतात. आणि सगळ्यात म्हणजे कौतुक हे वाटतं की साहेबांना मुलं खूप आवडतात. आणि माझा मुलगा तर फॅनच आहे आजोबांचा, की आबांचा फोटो जरी म्हणजे किती मोठा फ्लेक्स असला, त्याच्यावर सुजनचा किती जरी मोठा फोटो असला तरी तो आबांचा फोटो शोधून म्हणतो की आबा आहेत. आबांचं म्हणजे आबा इतकं छान कनेक्ट होतात ना मुलांना, की ते इतकं हसून खेळून त्यांच्याशी गप्पा मारतात. म्हणजे असं कोणाच्या कडेवर जरी बाळ असलं तरी त्यांना असं वाटतं की ते बाळ ते कधी घेतील आणि कधी ते बाळाबरोबर खेळतील. त्यांना खूप मुलं आवडतात आणि त्या पद्धतीने त्यांचं कनेक्शन खूप छान आहे सगळ्याच नातवांबरोबर. म्हणजे माझी मुलगी माझं कंप्लेंट आजोबांना करते की मम्माने असं केलं, तुम्ही रागवा मम्माला. सासूबाई वगैरे कधी चिडतात का तुमच्यावरती? म्हणजे मुलांमुळे वगैरे सासूबाई? हा, म्हणजे मला ओरडतात जर मी तेव्हा त्यांना ओरडले की नुसती त्यांना ओरडत असते, रागवत असते. आणि पिल्लू तर छोटाच आहे, श्री खूप छोटा आहे, 1.5 वर्षाचा आहे, त्याच्यामुळे त्याला तर इतकी सवय झाली आहे की त्याला म्हटलं मम्मा चाललीये तर तो टाटा करतो. अजून त्याला कळत नाही एवढं आणि मागं अजून लागत नाही. म्हणजे मुलांनी आधीच ऍडजस्टमेंट करून घेतली? हो, मी 8 महिन्याचं बाळ असल्यापासून मी मतदारसंघात आहे, तेव्हापासून मी कंटिन्यू लोकांमध्ये आहे. आत्ता तो 1.5-1.25-2 वर्षाचा आहे, तर त्याला ती सवय लागली आहे चांगल्या पद्धतीने, की त्याला माहिती आहे मम्मा आता गेली तर मम्मा कदाचित सकाळीच भेटणार. मग त्या हिशोबाने मुलं आता ऍडजस्ट झालेत, होता नाही झालेच. ताई, लोकसभा निवडणुकीचा प्रचार चालू आहे, तर रणधुमाळी सुरू आहे, अंतिम टप्प्यात आहे, 13 तारखेला तर मतदान आहे. तत्पूर्वी विरोधकांकडून बरेचसे आरोप झाले, सुजय दादांवरती आरोप होते, टीका टिप्पणी होतीये, हे सगळं कसं बघता, तुम्हाला काय वाटतं? नाही, आता विरोधक आहे तो आरोप करणारच, पण तुम्ही एकदा बघितलं पाहिजे की त्यांच्या आरोपांना अर्थ कितपत आहे. म्हणजे जनतेने थोडं हुशार होणं, आणि आमची जनता हुशारच आहे, त्याच्यामुळं मला त्यांच्यावर काही असं डाऊट नाही आमच्या जनतेवर. कारण एक सुशिक्षित माणूस तुमच्या समोर पुन्हा एकदा खासदारकीसाठी उभा आहे, आणि मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही त्याचं काम बघितलेलं आहे, अगदी जवळून बघितलेलं आहे. म्हणजे मी स्वतः आता प्रचाराला जातात तर सगळेजण म्हणतात ताई येण्याची काही गरज नव्हती, कारण एवढा सुशिक्षित माणूस, एवढा काम करणारा माणूस, एवढा चांगला परिवार आमच्या पाठीशी उभा आहे, आम्हाला काय पाहिजे, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि दादा निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे. पण विरोधकांचं काम आहे काहीतरी बोलायचं, आणि आनंद या गोष्टीचा वाटतो की विकास कामांवर ते बोलूच शकत नाही. कारण जितकी पण गावं आहेत या 7 तालुक्यांमधली, प्रत्येक गावामध्ये डॉक्टर सुजय विखे पाटलांनी निधी दिलेला आहे आणि काहीतरी विकास कामं केलेली आहेत. आणि हे लोकांना माहिती आहे, त्यांना दिसतंय की काम करणारा माणूस कोण आहे. जरी डॉक्टर सुजय विखे पाटील ह्या 800 गावं जर तुम्ही बघितले तर 800 गावांमधनं मी तर म्हणते 700 गावांमध्ये सुजयने भेट दिली आहे, राहिले असतील वरचे मोजके. हा, आणि बाकी एक काम करणारा माणूस आहे, कंटिन्यू मीटिंग्समध्ये असतो, त्याच्यामुळे कुठेतरी एखादा कार्यक्रम अटेंड नाही करता आला किंवा काही असतं, पण लोक समजदार आहेत, लोकांना कळतं की खासदाराच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ते विकास कामाच्या आहेत. खासदार काय इथं बाकीचे सगळे फॉर्मॅलिटीज करायला नाही, आणि तरीही विखे पाटील परिवार असा आहे, पण अशी होती की दादा भेट घेत नाही वगैरे नाही, पण विखे पाटील परिवार असा आहे की खूप जणांचे ते म्हणजे एक वेळ सुखामध्ये नाही तर दुःखामध्ये आम्ही कायम प्रत्येकाच्या सोबत असतो. विरोधक जरी असला आणि जरी त्याच्या घरी काही घटना घडली तर आम्ही सर्वप्रथम तिथे जातो त्यांना भेटायला, कारण आम्हाला माहिती की अशा वेळेस किती जरी लोक आले तरी ते कमीच आहेत. त्याच्यामुळे आपलं कर्तव्य ते आहे आणि आम्ही ती चांगल्या पद्धतीने पार पाडतोय.
आणि लग्न असतील काय असतील विचारा लोकांना. आम्ही किती जणांची लग्न, आम्ही 20-25 लग्न एका दिवसाला अटेंड करतो प्रत्येक जण, पळतच असतो. कारण कुठेतरी त्यांनी एवढं फॅमिली म्हणून आम्हाला पत्रिका दिलेली आहे, बोलवलेली आहे. हा ना, आमचं पण मग आम्ही पण प्रयत्न करतोच. कदाचित कुठं नाही जमलं तर त्यांनाही माहितीये की बाबा काम आहेत. हा, आणि जनता समजदार आहे आमची, त्याच्यामुळे मला जनतेला काही असं वेगळं सांगायची गरज नाही. त्यांना माहिती आहे विखे पाटील परिवार सगळं करताय. गेल्या महिनाभराचा काळ जर बघितलं तर एक थोडासा तणावपूर्ण होता. दादांना भावनिक आव्हान देखील करावं लागलं होतं आणि दादा देखील भावनिक झाले होते की ज्यावेळेस टीका टिप्पणी होत होत्या त्यावेळेस दादांनी सांगितलं होतं की माझी मुलं देखील हे व्हिडिओ बघतात, त्यावेळेस मला विचारतायत की पप्पा तुम्हाला असं का बोलतायत ही लोक. तर त्यावेळेस कसं या गोष्टी समजून सांगाव्या लागल्या? नाही, सुजय इमोशनल आहेत, पण माणसांचा स्वभावच असतो की ते सगळं आत दाबून ठेवायची सवय असते माणसांना. आणि कदाचित कुठेतरी वाटतं इमोशन्स येतात बाहेर, तर कदाचित त्या ठिकाणी त्यांना झाले असतील भाऊ. कदाचित कुणीतरी असं काहीतरी चुकीचं वक्तव्य, एखाद्या जवळच्या माणसाने कदाचित चुकीचं वक्तव्य केलं असेल ज्याच्यामुळे त्यांना वाईट वाटलं असेल की ह्या माणसासाठी आपण इतकं पळालो, खूप कामं केली याच्यासाठी, याच्या परिवारासाठी, आणि आज कदाचित कुठेतरी त्यांनी असं बोलायला नको होतं. लागतं, प्रत्येकाला लागतं. माणूस आहे शेवटी, तो माणूस रोबोट नाही आहे तो, म्हणजे तो काम रोबोट सारखं करतोय पण शेवटी त्याच्यामध्ये फिलिंग्स आहेत. हो, लागतात. लोकांना कळायला पाहिजे की हे वाईट वाटतंय, कधी कधी वाईट वाटतं. आणि मुलांनी जर प्रश्न केला तर अजून वाईट वाटतं, कारण मुलांसमोर किंवा मुलांनी बघितलेली वडिलांची एक इमेज आहे आणि मुलं जेव्हा वडिलांबद्दल काही चुकीचं ऐकतात तर वडिलांना हर्ट होतं की नाही, मी हे केलेलंच नाही आणि हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं कदाचित झालं असेल त्यावेळेस, सुजयनं फील झालं असेल आणि निघाला असेल कुठेतरी. दादा कधी बोलतात की कुठली गोष्ट अशी त्यांना मनाला वाईट वाटली, तुमच्याशी मन मोकळं चर्चा वगैरे बोलतात, मला सांगतात, मला सगळं सांगतात की कुठं त्यांना काही हर्ट झालं किंवा नाही. ते इनफॅक्ट तेच स्वतः हँडल करून घेतात स्वतःला. म्हणजे मला असं फार असं त्यांना असं शांत वगैरे करायचं किंवा असं काही गरज नाही पडत. तेच नंतर म्हणतात की चालत राहतं, जाऊ दे, असं असतं. आणि मी पण म्हणते माहिती आहे ना आपल्याला आपलं काम आपण केलं, बरोबर, आपण आपल्या कामामध्ये कुठं मागं राहिलो का? म्हणतात नाही, मी सगळं केलेलं आहे. म्हटलं मग कशाला टेन्शन घ्यायचंय, चालू द्या. दादा स्वतः खासदार आहेत, आपले सासरे देखील राज्यातले मोठे मंत्री आहेत. एक दोघांची एक कधी संध्याकाळी भेटल्यानंतर काय नेमके चर्चा वगैरे होतात? राजकारणाच्याच होत आहेत की कुटुंबाच्या विषयी काही चर्चा वगैरे होतात? नाही, आता डॉक्टर सुजय आणि खासदार नामदार साहेब जेव्हा सोबत बसतात तेव्हा नक्कीच त्यांच्या कामाच्या चर्चा होतात. पण जेव्हा आम्ही सगळे असतो तेव्हा कामाच्या चर्चा होत नाहीत आणि करायच्याही नसतात. त्याच्यामुळं इनफॅक्ट साहेबच इतके जॉली पर्सनॅलिटी आहे त्यांची की ते स्वतः इतके छान छान गप्पा मारतात सगळ्यांबरोबर की राजकारणाचं वातावरण त्या टेबलवर त्यावेळेस नसतं. आमच्या सगळ्या वेगळ्या चर्चा असतात. असं संपूर्ण कुटुंब कधी एकत्र असं जेवणाचा वगैरे आनंद घेत आहेत? आम्ही प्रयत्न करतो की कधीतरी वेळ काढायचा, कुठेतरी सोबत जायचं किंवा ॲटलिस्ट डिनरला तरी सगळ्यांनी सोबत जायचं आणि वेळ देतो मग एकमेकांना त्यावेळेस. दादा लास्ट टाइम असं कुठं फिरायला वगैरे गेला तुम्ही फॅमिली सोबत, असं दादांनी वेळ काढून तुमच्यासाठी वेळ दिला खास कुटुंबियांसाठी? नाही, देतात ना. मी तुम्हाला सांगितलं की ते नक्कीच आता इलेक्शन जेव्हा येणार होते, हे इलेक्शन पिरियड, तर त्याच्या आधीच त्यांनी सांगितलं होतं की आपण आता थोडंसं फिरून येऊया, म्हणजे नंतर आपल्याला सगळ्यांनाच त्याच्यामध्ये उतरायचं आहे, मग मुलांनाही वेळ देता येणार नाही. तर आम्ही सगळेच जण गेलो होतो, त्यांचे कझन सिस्टर्स वगैरे, त्यांचे हस्बंड वगैरे, आम्ही 4-5 कपल्स होतो, मुलं होते त्यांची सगळ्यांची एकत्र. मग आम्ही सगळे गेलो फिरायला, आम्ही एकमेकांना वेळ दिला, टाइम स्पेंड केला मुलांबरोबर आणि बस अशा पद्धतीने चालू आहे. मूवी वगैरे बघायला आवडतो? सुजयना मूवीज खूप आवडतात मूवीज. म्हणजे मूवी रिलीज झाला की सुजयना तो बघायचा असतो. पण खासदार झाल्यापासून मला वाटत नाही सुजयनी 2 किंवा 3 मूवीज पाहिले असतील, कारण त्यांना वेळच मिळाला नाही. वेळ अक्षरशः वेळ नाही, माहितीये का. आणि आधी त्यांना इतकं जास्त म्हणजे
रिलीज झाला की मला आधी घेऊन जाणार पिक्चरला, धनश्री हा पिक्चर रिलीज झालाय, चल आपण मूवी बघायला जाऊ. पण आता मला म्हणावं लागतंय, अहो ते ना जरा आपण पिक्चर बघूया ना. मला म्हणतात तू बघून येईल, मला स्टोरी सांग कसं आहे. मग वाटलंच तर परत जाऊ, खूपच चांगला असलं तर. असं सध्या म्हणजे 5 वर्षापासून थोडस वातावरण आहे. लास्ट टाइम कोणता मूवी पाहिला? आम्ही आता मूवी आहे ना शक्यतो टीव्हीतच बघतो, नेटफ्लिक्स आणि त्याच्यावरच आम्ही मूवीज बघतो. थिएटरला नाही आठवत मला अक्षरशः की शेवटचा मूवी आम्ही कोणता बघितला सोबत. राजकारणाच्या पलीकडे दादांचे हे छंद वगैरे ते कशा प्रकारे ते जोपासतात किंवा वेळ कसा काढतात त्यासाठी? वेळ काढायचा प्रयत्न खरंच करतात. इच्छा खूप असते त्यांची की फॅमिलीला वेळ मिळाला पाहिजे, मुलांना वेळ दिला पाहिजे, आणि प्रयत्न करतच असतात. ते कुठेतरी बाहेर घेऊन जातील, घरी आले की बसतील मुलांबरोबर 5 मिनिटं का होईना गप्पा मारतील. त्यांच्या परीने ते खूप प्रयत्न करतायत. मला त्यांच्याकडनं काहीच कंप्लेन नाही येत. आता राजकीय वारसा एका पाठोपाठ आला, सुजय दादांनी पण तो पुढे नेला. मुलांचं भविष्यासाठी काय नेमकं काय त्यांनी ते काय बनणार? अरे बापरे, आता मुलं खूप छोटी आहेत. माझ्या दादांनी प्रश्न विचारला पण दादा त्यावेळेस म्हटले की मला मी राजकारणात बाबा, पण मला माझ्या मुलांना राजकारणात नाही आणायचं, त्यांना ऑफिसर वगैरे बनवायचं. नाही, डेफिनेटली त्यांची इच्छा नाहीच आहे की मुलांनी राजकारणात यावं, जसं आई आबांची इच्छा नव्हती की सुजयनी राजकारणात यावं. पण आता मुलं छोटी असल्यामुळं, आता मुलगा 1.5 वर्षाचा आहे, त्याच्यामुळं त्याला तर अजून बोलताही येत नाही, त्याच्यामुळे सांगताही येत नाही त्याला काय बनायचंय. पण अनिशा बोलत असते तिला आज हे बनायचं, उद्या ते बनायचं. त्याच्यामुळं मुलं त्यांचं ठरवतील. दे आर फ्री टू डिसाईड की व्हॉट दे वॉन्ट टू बिकम. आम्ही नाही ठरवणार, आणि त्याला वेळ आहे अजून, खूप वेळ आहे, खूप वेळ आहे अजून. आमचं चालू द्या, व्यवस्थित चाललंय. नक्कीच. ते आपण आता ह्या शेवटकडे येऊया. लोकसभा निवडणुकीचं रणधुमाळी सुरू आहे ना, अंतिम टप्प्यात हे सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार की आता 13 तारखेला मतदान आहे, तर काय तुमची अपील असणार मतदारांसाठी? आता खरं नगर जिल्ह्यातली सगळी लोक खूप समजदार आहेत. त्यांना माहिती आहे की विखे पाटील परिवार यांनी आत्तापर्यंत केलेली विकास कामं किंवा डॉक्टर सुजय विखे पाटलांनी मागच्या 5 वर्षामध्ये अगदी त्यांच्या गावात जर त्यांनी एखादा रस्ता मागितला असेल तर सुजयंनी 4-5 रस्ते दिले असतील. इतकी चांगली कामं, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त कामं सुजयंनी केलेली आहे. मी म्हणणार नाही की 100% कामं झाली, 200% कामं झालेली आहेत. आणि लोकांना माहिती आहे की 5 वर्षात, इतक्या वर्षात ज्या लोकांनी कधी आपल्यासाठी कामं केली नाही, ह्या माणसांनी 5 वर्षात केली. आणि जर हा 5 वर्षात एवढी चांगली कामं करू शकतो, तर अजून जर त्याला आपण 5 वर्ष संधी दिली तर तो अजून आपल्या जिल्ह्याचं कायापलटच करणार, आणि नक्कीच करणार. सुजय खूप, त्यांचं विजन खूप पॉवरफुल आहे, खूप चांगलं आहे. त्यांचं थिंकिंग जे आहे ते खूप खूप पुढचं आहे. ते फार ॲडव्हान्स विचार करतात. ज्याचा तुम्ही आज विचार करताय त्यांनी 1-2 वर्षापूर्वी त्याचा विचार करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळं नक्कीच मी सगळ्यांना विनंती करेल की येत्या 13 तारखेला सगळ्यांनी मतदान कमळाला करा, डॉक्टर सुजय विखे पाटलांना करा. आणि महत्त्वाचं हे आहे की आपल्या भारताला एका चांगल्या पंतप्रधानाची गरज आहे. मागच्या 10 वर्षापासून ज्या पद्धतीने भारताचा विकास होतोय, ज्या पद्धतीने भारताचा मान सन्मान सगळ्या जगामध्ये वाढलेला आहे, आपल्या भारतीय लोकांना परदेशात सुद्धा आज किंमत आहे, परदेशात सुद्धा त्यांना विचारलं जातं, आणि याचं सगळं श्रेय आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनाच जातं. बरोबर. आणि आज 10 वर्षात ह्या माणसाने इतकं केलं आहे, अजून 5 वर्षात अजून खूप काही करणार आहेत ते. त्यांचे पण विजन खूप चांगले आहे. त्यांचं पण भारताबद्दलचे विचार, भारतीय लोकांसाठी करण्याची जी तळमळ आहे मोदी साहेबांची, ही खूप जास्त आहे. आणि ते सगळ्यांना माहिती, सगळ्यांना माहिती की लहान बाळापासून तर वयस्करांपर्यंत त्यांनी प्रत्येक घटकाचा चांगल्या पद्धतीने विचार केलेला आहे, आणि प्रत्येकासाठी काही ना काही योजना बनवलेल्या आहेत. बरोबर. की एक मुलीचा जन्म झाला तर ती झाल्यापासून तर तिच्या कन्यादानापर्यंत तिच्या सगळ्या योजना चांगल्या रेखाटलेल्या आहेत, चांगल्या बनवलेल्या आहेत. पण नक्कीच मला खात्री आहे की पूर्ण नगर जिल्हा मोदी साहेबांच्या पाठीमागे आहे.
आणि डॉक्टर सुजय विखे पाटलांनी सुद्धा केलेली कामं, विकास कामं याची जाण आहे लोकांना. आमचे मतदार सगळे हुशार आहेत, सगळे समजदार आहेत, सगळे सुशिक्षित आहेत. शेतकरी वर्ग असो, आमच्या शेतात जाणाऱ्या बायका असो, आमची छोटी मुलं असो जे फर्स्ट वोटर्स आहेत, किंवा शहरातली जी लोक आहेत, सगळ्यांना इच्छा आहे की मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान व्हावेत आणि डॉक्टर सुजय विखे पाटील हे पुन्हा आपल्यासाठी खासदार व्हावेत म्हणून. ताई, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं आतापर्यंत, 3 टप्पे झाले, तर मतदानाचा टक्का कुठेतरी कमी पडतोय, म्हणजे 50 ते 60च्या रेंज मध्ये होतं. तुम्ही स्वतः महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये एक उत्स्फूर्तपणे त्यांना सहभाग नोंदवायला लावला. महिलांमध्ये एक मोठा जनसंपर्क तुमचा आहे. एक काय अपील करणार, एक मतदानाचं लोकशाही भक्कम व्हावी यासाठी काय आवाहन करणार? नाही, आता मी तुम्हाला सांगितलं ना, आमचे वोटर्स सगळे खूप हुशार असल्यामुळं त्यांना तसं मी सांगायचा प्रयत्न करतेय, पण त्यांनाही माहिती आहे की मतदान करणं हे किती आवश्यक आहे. बरोबर. आता मागच्या ठिकाणी खरंच मतदान कमी झालं, कुठेतरी उष्णतेची लाट म्हणा किंवा काय म्हणा, पण आमचे जेवढे पण मतदार आहेत ते आवर्जून जाणार मतदान करायला. कारण एक उमेदवार जो आहे त्यांच्या समोर तो खूप चांगला उमेदवार आहे आणि त्यांची मनापासून इच्छा आहे की ह्या माणसाने निवडून यावं, ह्या माणसाने आमच्या गावाचा अजून विकास करावा. त्याच्यामुळे आवर्जून सगळेजण मतदानाला जाणार आहेत. आणि मी तशाही महिलांना सांगते की आपली जेवढी पण कामं आहेत, म्हणजे महिला एकदा सकाळी कामांना लागली की ती संध्याकाळ होऊस तर बिचारी बाहेर पडू शकत नाही. त्याच्यामुळं महिलांनी सगळ्यात पहिले उठल्याबरोबर आपल्या मैत्रिणींना सोबत घ्यावं, एकटीने मतदानाला जाऊ नये, सोबत 5-6 जणांना घेऊन जा. आणि म्हणजे कसं आहे, रांगेत जरी उभं राहिलं तरी गप्पा मारता येतात ना, बोर नाही होणार. बोर नाही होणार. आणि मग जाऊन आज सगळ्यांनी व्यवस्थित मतदान करा. सर्वप्रथम मतदान करा बाबांनो, मतदान करा. तुम्हाला कोण उमेदवार आवडतोय त्याला मतदान करा. आता माझं काम आहे तुम्हाला सांगायचं, योग्य मार्गदर्शन करायचं की कमळाचंच बटन दाबा. पण मी एवढी विनंती करेल तुम्हाला की आवाहन करेल, जसं दादांनी सांगितलं की तुम्ही काय आवाहन कराल की मतदान करा. सगळ्यांनी मतदानाला जा. फर्स्ट वोटर्स जी मुलं आहेत त्यांनी आवर्जून मतदान करायचं आहे. आपल्या फ्रेंड्सला सोबत घेऊन जायचं आहे मतदानासाठी आणि सगळ्यांनी एकत्र मतदान करायचं आहे. आणि छानपैकी आपले मतदान केलेली जी फोटो आहेत ती छान व्हायरल करा, म्हणजे बाकीचे तुमचे फ्रेंड्स मोटिवेट होतील मतदान करण्यासाठी. आणि आता वयस्कर लोकांचं तर घरीच मतदान होणार आहे. हो, बरोबर. हा, तर तो टप्पा तर नक्कीच तिकडची लोक जी आहेत ती कव्हर व्यवस्थित करतील. आणि बाहेरच्या गावाची जी मुलं आहेत, पुन्हा मुंबईची जी मुलं आहेत, त्यांनी आवर्जून येऊन येत्या 13 तारखेला मतदान करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर एवढे लांबून येऊन मतदान करतायत आणि जवळचा माणूस मतदानाला जात नाही तर त्याला कुठेतरी लाज वाटेल की बाबा हा एवढा पुण्यावरून आला, मुंबईवरून आला मतदानाला, मला 2 पावलं चालायला जड जात आहे. तर त्याच्यामुळे बाहेरचे लोक जास्त मोटिवेट करतील गावातल्या लोकांना. त्याच्यामुळे सगळ्यांनी येत्या 13 तारखेला नक्कीच कमळाचं बटन दाबून पुन्हा एकदा आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करा आणि डॉक्टर सुजय विखे पाटलांना पुन्हा एकदा आपल्या नगरचं खासदार करा. धन्यवाद. नक्कीच ताई. ह्या होत्या धनश्रीताई विखे पाटील, एक मोठा राजकीय वारसा लाभलेल्या विखे कुटुंबियांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे राहणाऱ्या आणि सुजयदादांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे राहणाऱ्या, कुठलंही राजकीय गंध नसताना देखील आज त्या कुटुंबियांशी पाठीशी उभे राहिलेल्या धनश्रीताई यांच्याशी आज आपण दिलखुलास गप्पा मारल्यात. आणि शेवट ताई, खूप खूप तुमचं एक अभिनंदन की तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात, खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात. लेट्सअप तर्फे मी खूप खूप आभार मानतो तुमचे. माय प्लेजर. थँक्यू.